काय जिंदगी का असली माझी, तू असल्या जिंदगीवर काय खरंय माझं. सिद्धू भाऊ लय रागतेस, काय झालंय? अरे बायकोर माझी सगळे काम मलाच सांगते. सरपण आण, बाजार आण, पाणी आण. म्हणजे बाहेरचे काम मीच करायचे, घरचे काम मीच करायचे. ही काय पद्धत झाली का? अरे पण सिद्धू भाऊ तू बाहेर काय काम करतोस? फक्त पत्ते खेळतोस आणि घरी जातोस. बापरे, ये तो धोती खोल रहा अरे पण ते काय बी असू दे, पण बायकोनी बायकोचे काम करायला पाहिजे ना. मला कशाला सांगते? कधी कधी तर असं वाटतंय ना रोष, एखादा असा मंत्र भेटावा, अशी जादू भेटावा ना की बायको पूर्ण माझ्या वशमध्ये असावा. तिनं ना माझं सगळं काम ऐकावा. असं उठ म्हणलं की उठावा, असं बस म्हणलं की बसावा. म्हणजे मी जे सांगन ना ते काम करावं तिनं. भावा मला मंत्रगिंत्राचं काय माहिती नाही, पण जादू आहे ज्यांनी वहिनी अशा कंट्रोल मध्ये येते तू. हा जादू? अरे कोणची जादू माहिती आहे तुला? अरे मला माहिती. अरे पण तू विसरलास का आपल्या गावातला महान जादूगार बाबूलाल. अरे गेल्या वर्षी नाही का तुला स्टेजवर वश केलं होतं बघ 10 मिनिटं. हो ना यार, म्हणजे काय केलं तर त्यांनी 10 मिनिटं, ते मला खरंच होश नव्हता. ते जे सांगत होता ना ते तू करीत होतास आमच्या समोर. अरे यार मग इथं काय बसलास? चल ना त्या माणसाकडे. अरे पण त्याला पैसे लागतात बर का. अरे पैसे लागू दे ना, घर इकून पैसे देऊ त्याला. चल लवकर. जादूगर बाबूलाल साहेब, हो जादूगर बाबूलाल साहेब. जा दे सिद्धू भाऊ, ते बायकोचे कामाला कसले लाज रे. प्रेम म्हणते त्याला, प्रेम.